नमस्कार मित्रांनो, अमेरिका 20,000 भारतीयांना, या अनधिकृतरित्या तिथे राहणाऱ्या भारतीयांना हाकलून देणार याचा आपल्याकडच्या पुरोगाम्यांना मनापासून आनंद झालेला आहे। कारण त्यांच्या मते बहुधा या 20,000 लोकांपैकी बहुतेक सारे गुजराती लोक असतील किंवा कदाचित पंजाबी, तेलुगू, पण मुख्यतः गुजराती लोक असतील। आणि मग अमेरिका त्यांना हाकलणार म्हणल्यावर भारताची आणि अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदींची मान शर्मेने खाली जाणार। कारण आमचे लोक अनधिकृतरित्या तुमच्याकडे येऊन राहत आहेत आणि अमेरिका त्यांची हकालपट्टी करते आणि आपल्याला त्यांना स्वीकारावं लागते। मला हे कळत नाही, जर कोणी भारतातनं देश सोडून गेला, टुरिस्ट विजावर देशाबाहेर गेला आणि मग तिकडनं तो मेक्सिकोला गेला किंवा कॅनडाला गेला आणि कॅनडातनं तो पायी सीमा क्रॉस करून अमेरिकेत गेला, तर यात मोदींची किंवा भारत सरकारची किंवा त्याच्या आधी डॉक्टर मनमोहन सिंग, त्याच्या आधी वाजपेयी, नरसिंहराव यांची चूक कशी मला कळत नाही। तो निर्णय त्या भारतीयाचा आहे आणि तो जर अनधिकृतरित्या अमेरिकेत राहत असेल आणि अमेरिकेला वाटलं की त्यांना हाकलून लावावं, तर तो हाकलण्याचा अधिकार अमेरिकेला आहे। आणि जर नाचक्की होणारच असेल तर ती एकट्या भारताची कशी होईल? कारण अमेरिकेत किती लोक राहत आहेत अनधिकृतरित्या ते खुद्द अमेरिकेतल्याच लोकांना माहिती नाही। काही जण म्हणतात हा आकडा 2.5 कोटीच्या आसपास आहे, पण हे जो 20,000 भारतीयांचा आकडा आहे तो आत्ता समोर आलेल्या साधारणतः 12 लाख लोकांपैकी 20,000 भारतीय आहेत। म्हणजे 12 लाखाचे 20,000 किती? म्हणजे बघा, जेमतेम 1.5%, 1.5% जेमतेम हा आकडा आहे। आणि त्यामुळे जर लाज वाटायची असेल तर बाकीच्या देशांना, ज्यांचा आकडा 4%, 5%, 8%, 10% त्यांना लाज वाटली पाहिजे। फक्त भारताला आणि त्याच्यातही, आणि गंमत सांगतो त्याच्यातही पुन्हा, तर त्यामुळे त्यांना अशी काल अपेक्षा होती की असं काहीतरी होईल आणि मग भारताला मान्य करावं लागेल की हो, आम्ही विश्वगुरू असल्याच्या बाता मारतो, पण आमचे लोक भिकाऱ्यासारखे इकडे तिकडे जाऊन तुमच्याकडे येतात आणि आता आम्हाला त्यांना नाईलाजाने घ्यावं लागत आहे। तर काल आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांची भेट झाली। महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्को रुबियो यांनी पदभार स्वीकारल्यापासून जर पहिली कुठली बायलॅटरल मीटिंग केली असेल तर ती जयशंकर यांच्यासोबत, त्याच्या आधी त्यांनी क्वाड देशाच्या, त्याच्यातही पुन्हा भारत आहे, परराष्ट्र मंत्र्यांबरोबर बैठक घेतली आणि जयशंकर यांच्या बैठकीत अतिशय सौहार्दपूर्ण चर्चा झाली। बहुधा पुढच्या महिन्यात पॅरिसमधल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरच्या परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये भेट होऊ शकते। दोन्ही देशातले आर्थिक संबंध कशा प्रकारे पुढे न्यायचे याची चर्चा झाली आणि त्याच्यात हा मुद्दा मात्र अमेरिकेने उपस्थित केला की भारतीय जे अमेरिकेत अनधिकृतरित्या राहत आहेत त्यांना आम्हाला भारतात पाठवायचं आहे। त्यावर जयशंकर यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं की भारताची धोरणात्मक भूमिका आहे की लोकांनी एका देशातून दुसऱ्या देशात जावं आणि भारतीय लोकांकडे कौशल्य आहे, टॅलेंट आहे, शिक्षण आहे आणि त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त संधी जगभरात मिळाव्यात अशी भारताची अधिकृत भूमिका आहे। पण त्या देशाचे कायदे पाळून त्या देशाच्या व्यवस्थेच्या अनुसार भारतीयांनी तिथे जावं। जर कोणी बेकायदेशीररित्या त्या देशात प्रवेश केला असेल तर भारताला काहीही हरकत नाही जर तुम्ही त्यांना हकललं तर। म्हणजे ही काही आमची जबाबदारी नाही, आम्ही काही त्यांना पाठवत नाही आहोत, पण जर कोणी भारतीय लोक तिथे जाऊन गेले आणि तुम्ही त्यांना भारतात ते सिद्ध करून भारतात पाठवणार असाल किंवा त्या देशात पाठवणार असाल तर ही आमची जबाबदारी नसली तरी तो तुमचा अधिकार आहे आणि आम्हाला तो मान्य आहे। म्हणजे या पुरोगामांनी फुगवलेल्या फुग्यातली हवाच काढून घेतली। याचं कारण म्हणजे अमेरिकेतनं जेव्हा केव्हा हे 20,000 भारतीयांना परत पाठवण्याचा एक प्रयोग सुरू होईल तेव्हा आपल्याकडे वसत असलेल्या 2-2.5 कोटी लोकांना, याच्यामध्ये बांगलादेशी आहेत, याच्यामध्ये रोहिंगी आहेत, याच्यामध्ये इतरही देशांचे लोक आहेत, मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशातले लोक आहेत, त्यांना देखील परत पाठवण्यासाठी आपल्याला निमित्त मिळेल।
आधी हा एक मोठ्या स्तरावरचा हा विषय सांगतो, कारण हा आकडा फक्त 20,000 नाही आहे. काही अंदाजांनुसार भारतीयांची संख्या 3.5 लाख आहे, काही अंदाजांनुसार 7.5 लाख आहे. म्हणजे साधारणतः 2 ते 2.5 कोटी लोक अमेरिकेत राहत आहेत, जे नागरिक नाही आहेत आणि जे व्हिजाशिवाय राहत आहेत. आता हे कशा प्रकारचे लोक आहेत? त्यातली एक खूप मोठी संख्या आहे की जी म्हणजे अमेरिकेत 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी गेलेले आहेत. त्यांनी अमेरिकन नागरिकाशी लग्न केलेलं आहे, त्यांची मुलं अमेरिकन नागरिक म्हणून जन्माला आलेले आहेत. म्हणजे काही ठिकाणी आईबाप दोघेही अमेरिकेचे नागरिक नाही आहेत, पण जन्मलेलं मूल अमेरिकेत जन्माला आलेले असल्यामुळे ते अमेरिकेचा नागरिक आहे आणि ते आता 18 वर्षाचं होऊन सज्ञान झालेलं आहे. म्हणजे एवढे जुने लोक आहेत. काही केसमध्ये वडील आणि मूल किंवा आई आणि मूल अमेरिकेचं नागरिक आहे आणि दुसरं कोणतरी आई किंवा वडील हे इतर देशाचं नागरिक आहे. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या अंदाज आहे पण ज्यांच्याबद्दल कायदेशीर कारवाई नाही आहे. मग हे 20,000 लोक किंवा हे जे 12 लाख लोक आहेत हे सगळे कोण आहेत? तर ज्याला अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि कस्टम्स डिपार्टमेंटनी ज्यांना हुडकून काढलेलं आहे, ज्यांना त्यांच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आणि ज्यांना नोटीस देण्यात आलेली आहे की तुम्ही बेकायदेशीररित्या अमेरिकेत राहतायत, तुम्हाला देश सोडून जावं लागेल. ते त्यांना अटक नाही केलेली आहे. त्या काही जणांना अटक केलेली आहे, ताब्यात घेतलेले आणि त्या डिटेन्शन सेंटरमध्ये त्यांना ठेवलेलं आहे. पण बाकीचे जण तर अजूनही खुलेआम वावरत आहेत. त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आणि या नोटीस विरुद्ध ते कायदेशीर लढाई लढत आहेत. आणि त्यामुळे अशा लोकांची संख्या तुलनेने कमी म्हणजे 20,000 आहे. आता भारताचा याच्यातनं काय फायदा होऊ शकतो? जसे म्हटलं की हे जे लोक अमेरिकेत राहत आहेत 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष, खरं त्यांनी जायची गरज नव्हती, पण आपल्याला ज्याला म्हणतात ना ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साईड, आपल्या देशापेक्षा बाहेरच्या देशामध्ये चांगली संधी असेल असं वाटतं आणि त्यामुळे लोक जातात. आणि त्यातले जे अमेरिकेत जातात, अन्य देशात जातात, ते स्वकष्टाने तिथे मोठेही होतात, यशस्वी होतात. आणि असे लोक समजा भारतात आले तर त्याच्यामुळे भारताला फायदा होणार आहे, कारण त्यांनी अमेरिकेत जाऊन धंदे उद्योग सुरू केले ते भारतात येऊनही करू शकतील, आपल्याकडे रोजगार देऊ शकतील. हे मी अशा लोकांबद्दल बोलतोय की जे सर्वसामान्य घरातले होते, त्याच्यावर कुठलं गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, ज्यांनी काही तिथे जाऊन घोटाळे केले नाहीत असे. दुसऱ्या कॅटेगरीचे लोक आहेत की जे इकडचे शिक्षा चुकवून तिकडे गेले, असे लोक आहेत की जिथे जाऊन काहीतरी गोरखधंदे करायला गेले, म्हणजे ड्रग स्मगलिंग असेल किंवा चोऱ्या माऱ्या असेल किंवा फसवणूक असेल, अशा काही गोष्टी असतील. तर असे लोक जर पकडले तर भारतालाही त्यांना ताब्यात घेऊन त्यांना यथायोग्य शिक्षा, कारण तुम्ही भारतातला कायदा तोडून किंवा गुन्हा करून निघून गेलेले आहेत आणि त्यामुळे अशा लोकांना पकडलं तर त्यांना शिक्षा करण्याची चांगली संधी भारताला मिळेल. तिसरी कॅटेगरी आहेत ही सगळे पन्नू बिन्नू सारखे लोक की जे खलिस्तानवादी आहेत आणि जे तिकडे जाऊन लपलेले आहेत आणि तिकडे जाऊन, अर्थात ते पन्नू वगैरे सगळे अमेरिकेचे नागरिक कायदेशीररित्या आता झालेले आहेत, पण त्यांनी ज्या लोकांना अमेरिकेत आणलेलं आहे जे खलिस्तानवादी आहेत, असे लोक भारताविरुद्ध तिकडे बसून कारवाया करतायत. त्यांना जर परत पाठवायचा विचार अमेरिकेने केला, अमेरिका तो करणार नाही, पण जर केला तरी आपलं चांगलंच आहे ना की आपल्याला जे लोक हवेत ते आयते जर अमेरिका पाठवत असेल तर का घेऊ नये. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर अमेरिका आपल्याकडच्या बेकायदेशीर लोकांना पाठवत असेल तर आपल्याला आपल्याकडे राहणाऱ्या बेकायदेशीर लोकांना पाठवण्याचा राजमार्ग खुला होतो. 2019 साली जेव्हा नुसतं CAA म्हणजे याच्यात कोणाला परत पाठवायचाही विषय नव्हता, जे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधनं भारतात येऊन राहिलेले आहेत 2014 सालापूर्वी, आणि जे मुस्लिम नाही आहेत म्हणजे हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख कोणी आहेत, पारशी, ते जर 10 वर्ष भारतात राहत असतील म्हणजे 2014 सालापासून भारतात राहत असतील त्याच्यापूर्वीपासून, तर त्यांना शरणार्थी मानून त्यांना नागरिकत्व द्यायचं एवढंच होतं. पण त्याच्यावर जो तमाशा आपल्याकडच्या या सगळ्या तुकडे तुकडे गँगनी केला आणि त्याला पाठिंबा जर कोणाचा असेल तो तिकडे बसलेल्यांचा होता, मानवाधिकारवादी. आणि मग त्याचं भारताचं रिलिजियस टॉलरन्सच्या अहवालात नंतर या सगळ्या याच्यामध्ये नावं टाकायला लागले की बघा भारतामध्ये कशा प्रकारचा अन्याय सुरू आहे. आता जर अमेरिकाच ही गोष्ट करत असेल तर तुम्ही करताय मग आम्हाला का अडवताय हा विषय येतो. अर्थात तसं करायची आपली तयारी आहे का? तसं करायचं तर आपली यंत्रणा सज्ज आहे का? कारण या सगळ्या लोकांना शोधून काढायचं, त्यांच्यापैकी अनेकांकडे भारतीय ओळखपत्र आपल्याच वेगवेगळ्या राज्य सरकारच्या कृपा आशीर्वादाने आलेली आहेत. त्यांनी नावं बदललेली आहेत. जसे म्हणलं की तो कोण शरीफुल इस्लाम का मोहम्मद शरीफुल होता, त्यांनी आता कोणतरी विजय दास वगैरे म्हणून नाव घेतलेलं आहे. तर असे किती लोक आहेत? हे सगळं हुडकणं ही मोठी अवघड कसरत असणार आहे. पण अमेरिकेने जर ही गोष्ट केली तर आपल्याला निमित्त मिळणार आहे
आणि त्यामुळे जितने भेजने हैं उतने भेज दो, लेकिन हमें भी भेजने का अगर हमारा अधिकार है तर तो अधिकार आम्हाला वापरायची, आम्हालाही संधी द्या. आणि ती संधी द्यायची काय अमेरिकेकडे भीक मागायची गरज नाही आहे. तुम्ही केलं तर आम्ही केलं, हे भारत करू शकतो. आणि मला वाटत नाही डोनाल्ड ट्रम्पचं सरकार असं काही केलं तर छाती पिटून घेईल किंवा त्याच्याबद्दल आवाज करेल. आणि त्यामुळे जरी ही आपदा आहे असं अनेकांना वाटत असलं तरी त्या आपदेतनं मोठी संधी देखील समोर येत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.